आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय. TAT नसलेल्या शिक्षकांना पदोन्नती यादीत समावेश. 20 फेब्रुवारी 2026चा महत्त्वपूर्ण निर्णय. त्या कोर्टाचा निर्णय याचे आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. 21 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पात्रता नसलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिला आहे. संबंधित शिक्षकाची नावे पदोन्नतीच्या यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून हा समावेश अंतिम निकालाच्या अधीन राहणार आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती किशोर सी संत आणि सुशील एम घोडेश्वर यांच्या खंडपीठासमोर झाली. यामध्ये महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषदाविरुद्ध दाखल 2 याचिकावर रीट याचिका क्रमांक 1817 2026, 1956 2026 सुनावणी घेण्यात आली. प्रकरणाचा तपशील. याचिकाकर्ते शिक्षक TAT पात्रता नसतानाही सेवेत कार्यरत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार अशा शिक्षकांना 2 वर्षाचा कालावधी TAT पात्रता मिळवण्यासाठी देण्यात आला आहे. म्हणजेच 31 ऑगस्ट 2027 पर्यंत त्यांना संधी उपलब्ध आहे. मात्र दरम्यान जिल्हा परिषदाकडून पदोन्नती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून केवळ TAT पात्र शिक्षकांनाच पदोन्नतीसाठी विचारात घेतले जात असल्याची तक्रार याचिकाकर्त्यांनी केली. त्यामुळे 2 वर्षाची मुदत दिलेली असतानाही पदोन्नती प्रक्रियेतून वगळणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी न्यायालयासमोर मांडले. न्यायालयाचा आदेश. न्यायालयाने प्राथमिक टप्प्यात खालील महत्त्वाचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांची नावे पदोन्नतीच्या यादीत समाविष्ट करावीत. हा समावेश अंतिम निकालाच्या अधीन राहील. संबंधित प्रकरणी नोटीस जारी करण्यात आली असून पुढील सुनावणी 23 मार्च 2026 रोजी होणार आहे. न्यायालयाचे निरीक्षण. न्यायालयाने नमूद केले की सध्या याचिकाकर्त्याकडे TAT पात्रता नसली तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच नागपूर खंडपीठाच्या तत्सम आदेशाचा संदर्भ घेत अंतरिम दिलासा देण्यात आला. परिणाम आणि महत्त्व. या आदेशामुळे राज्यातील TAT अपात्र पण सेवेत असलेल्या हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पदोन्नती प्रक्रियेत त्यांचा सहभाग कायम राहणार असून अंतरिम निर्णय येईपर्यंत त्यांचे हक्क सुरक्षित राहतील. दरम्यान या प्रकरणाचा अंतिम निकाल राज्यातील शिक्षक भरती व पदोन्नती धोरणावर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू आहे. कोर्टाची प्रत आणि अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लास चॅनल लगेच सबस्क्राईब करा. कोर्टाच्या निर्णयाची प्रत 20 फेब्रुवारी 2026ची महत्त्वपूर्ण प्रत. ह्या प्रतचे थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे. हा पूर्ण PDF अखिल तांबुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकतो.